हिंगोलीत आज खतरनाक बंदोबस्त होता बरं का। कारण आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री येणार होते। तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका विजय कोळवे, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। आज कावड असल्यामुळे आपण लवकर आवरला आणि दुकान बंद केलं बरं, कारण आज हिंगोलीच्या रस्त्यावर खूप भयंकर गर्दी असणार आहे बरं। कावड यायला भरपूर वेळ होता, म्हणून चला म्हणलं मार्केटमध्ये एक चक्कर मारून येऊ। मग काय काढले की धन वाटतच कावडच्या स्वागतासाठी जिराफ हार घेऊन थांबलेलाच होता। हार जिराफ सारखा भयंकर मोठा होता बरं का, आणि ट्रॅफिक वाले चाचा तर जागोजागी उभे होते बरं का, आणि त्यांना टाटा बाय बाय करत आपण गाडी मार्केटमध्ये टाकली। हिंगोलीतलं वातावरण आज एकदम स्वच्छ, सुंदर आणि शांत होतं, आणि जागोजागी आज कावडचे बॅनर लागलेले होते। जिकडे तिकडे भगवामय वातावरण पाहायला भेटलं बरं का। शांत आणि स्वच्छ हिंगोली मला खूप दिवसाच्या नंतर पाहायला भेटली बरं का। खरंच मार्केटमध्ये आज वातावरण खूप सायलेंट होतं बरं का। कावडच्या स्वागतासाठी जागोजागी हे मोठमोठाले जिराफ मोठमोठाले हार घेऊन उभे होते बरं का, कारण याच मार्गाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि संतोष दादा बांगर यांच्यासोबत कावडचं आगमन होणार आहे। आणि कावडच्या जंगी स्वागतासाठी ही पब्लिक थांबलेली होती। स्वागताच्या आधीच एवढी भयंकर गर्दी पाहायला भेटली बरं का। काही लोकांना गर्दीत कावड पाहायला भेटणार नाही म्हणून आधीच गच्चीवर जाऊन बसले होते बरं का। आणि या कॉम्प्लेक्सच्या छतावर कोण कोण उभं होतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा। आणि उपमुख्यमंत्री साहेब येणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी ही खास व्यवस्था करण्यात आली होती बरं का, आणि त्यांना ऐकण्यासाठी हिंगोलीची भरपूर पब्लिक जमा झाली होती बरं का। जागोजागी आज मार्केटमध्ये लाईव्ह कावड यात्रा पाहण्यासाठी LED स्क्रीन बसवण्यात आल्या होत्या। आणि तेवढ्यातच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा हेलिकॉप्टरने हिंगोली नगरीत आगमन झालं होतं बरं का। आणि तेवढ्याच जल्लोषात शिवभक्तांचं पण आगमन झालं बरं का, आणि सोबतच अनाथांचे नाथ एकनाथभाई शिंदे यांचं पण मोठ्या उत्साहात आगमन झालं बरं। आणि मी तुम्हाला बोललो होतो ना, आज हिंगोलीच्या रस्त्यावर शिवभक्तांची सुनामी येणार, ही सुनामी आहे बरं का। मोठ्या ठाटामाटा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो। नंतर ही कावड हिंगोलीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस। आज कोण कोण हिंदुत्वाच्या कावड यात्रेला सहभागी होतं त्यांनी कमेंट करून हर हर महादेव नक्की लिहा। आणि शेवटी महाराष्ट्राचे दोन्ही ठाणेवार कावड यात्रेला संबोधित करून आभार मानले। आणि आजचा ब्लॉग आवडल्यास तेवढं लाईक आणि फॉलो करायचं विसरू नका बरं का। आता भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी।